अधिकारी जमायला सुरू झालेले आहेत। सोबतच मोर्चाच्या समोर एक गाडी आलेली आहे आणि ती गाडी सगळ्यांचं लक्ष वेधत आहे। या गाडीवर भावी मुख्यमंत्री राज ठाकरे साहेबांचा आशीर्वाद आणि दुसरीकडे भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे आणि दोघांच्या मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असला हा एक फोटो लावण्यात आला आणि ती गाडी सगळ्यांचं लक्ष वेधते आहे। या गाडीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतचे राज ठाकरे उद्धव ठाकरे सोबतच जिथे जिथे ही गाडी गेली होती, जिथे जिथे बाळासाहेबांनी या गाडीचं कौतुक केलं होतं, गेल्या काही वर्षांपासून ही गाडी अशाच पद्धतीनं शिवसेना या विचाराचं पेरणी करण्यासाठी ती सतत फिरत असते आणि ती गाडीसुद्धा इथे सगळे पाहतायत आणि त्या गाडीचे फोटो घेत आहेत आणि ती गाडी या मार्गावर मोर्चाच्या समोर जाणार आहे आणि ती सांगते आहे की या मोर्चामध्ये सहभागी का व्हायचं आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। तुमचं नाव काय? माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव। बरं, तुम्ही या मोर्चामध्ये ही गाडी घेऊन आलात? हां, मला कळलं ना की हे मोर्चा आहे म्हणून मी येत असतो। मी ज्याला मला बाळासाहेब भेटले ना तर मी बाळासाहेबांना सांगितलं की शिवसैनिकांची शान मरेपर्यंत राखीन, कुठलाही शिवसैनिकाचा काही कार्यक्रम असला ना मी नेहमी जातो, म्हणून मी आलो आज। बरोबर, हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरोधात निघालेला आहे, तुम्ही पण काहीतरी संदेश देत असाल? नाही, मला तिथं जागेवरच कळलं होतं, म्हणजे मोर्चाला परवानगी नाही आहे, पण मी त्यांना सगळ्या लोकांना उत्तर दिलं होतं की बाळासाहेबांची मुलं आहे, त्यांना परवानगीची गरज नाही, परवानगी नाही दिली तरी मोर्चा काढणार आणि सगळ्यात आधी मी पुढे असणार। बघा, या गाडीला परमिशन नाही, आजपर्यंत 30 वर्ष झाली गाडी वापरतोय। दिल्ली 2 वेळा गेलो, 2 वेळा अयोध्येला गेलो, 2 वेळा तिकडे ह्याला गेलतो, भूतानला गेलतो। बघा, पण मोर्चामध्ये तुम्ही संदेश का देताय? काय तुमची मागणी? नाही, जे आता ह्या दोघं उद्धवसाहेबांनी, राजसाहेबांनी, पवारसाहेबांनी, ह्या काँग्रेसनी जी काय मनात त्यांनी घेतलंय ना ते हीच पूर्ण करणार ते। हां, अशी आम्हाला गॅरंटी, म्हणून आम्ही आलो। बरोबर, जो मार्ग या विरोधी पक्षांनी स्वीकारलेला आहे आणि ज्या मार्गातून हा सत्याचा मोर्चा काढतायत आणि त्या सत्याचा मोर्चामध्ये सहभागी होऊन जी निवडणूक आयोगाने चूक केलेली आहे ती चूक दुरुस्त करावी आणि पुढच्या काळामध्ये जी मतचोरी होते, या मतदार याद्यांमध्ये जे घोळ होत आहेत ते करू नये आणि त्यासाठीच मी सहभागी झालोय असं या पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।